सूट घातलेला हातात सुटकेस घेऊन एक व्यक्ती विमानात चढतो आणि आपल्या सीटवर जाऊन बसतो। सुरुवातीला तो एअर होस्टेस कडून एक ड्रिंक मागवतो आणि पितो। काही वेळानंतर तो पुन्हा एअर होस्टेसला बोलावतो आणि तिला एक चिठ्ठी देतो। त्यात लिहिलेलं असतं, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे, तुम्ही गुपचूप माझ्या बाजूच्या सीटवर बसा। जेव्हा एअर होस्टेस बाजूच्या सीटवर बसते तेव्हा तिला त्याच्या बॅगेत खरोखरच बॉम्ब असल्याचं समजतं। तो व्यक्ती विमान हायजॅक करण्याच्या तयारीतच विमानात चढला होता। त्याची मागणी होती $2 लाख, नाहीतर तो विमान बॉम्बने उडवणार होता। सरकार तात्काळ त्याची मागणी मान्य करते। विमान लँड केलं जातं। विमानातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्याला पैसे पोहोचवले जातात। पैशांसोबत हायजॅकर आणखी एक गोष्ट मागतो, ती म्हणजे पॅराशूट। विमान एकदा पुन्हा टेक ऑफ केलं जातं। हायजॅकर पायलटला सांगतो, विमान मेक्सिकोला घेऊन चल। पायलट म्हणतो, फ्युएल कमी आहे, रिफिलिंगसाठी एकदा पुन्हा उतरावं लागेल। हायजॅकर ठीक आहे म्हणतो, पण विमान इंधन भरण्यासाठी लँड करण्यापूर्वीच अचानक हवेमध्ये विमानाचा दरवाजा उघडतो। पॅराशूट बांधून हायजॅकर हवेत विमानातून उडी मारतो आणि गायब होतो। तो कुठे जातो, तो कोण होता, याचा पत्ता अजूनपर्यंत लागलेला नाही। ही संपूर्ण घटना काय होती, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर तारीख होती 24 नोव्हेंबर 1971। अमेरिका पोर्टलँड एअरपोर्टवर एक सामान्य दिसणारा माणूस नॉर्थ वेस्ट ओरिएंटल एअरलाइन्सच्या काउंटरवर पोहोचला। त्याने आपलं नाव ड्रॅन कूपर असं सांगितलं। त्याने कॅश देऊन सिएटल वॉशिंग्टनसाठी फ्लाईट 305चं एक तिकीट खरेदी केलं। दिसण्यावरून कूपर एक शांत आणि साधा व्यक्ती वाटत होता, ज्याचं वय 40 ते 45च्या आसपास होतं। त्याने काळा टाय आणि पांढऱ्या शर्टसह एक बिझनेस सूट घातला होता आणि हातात होती एक सुटकेस। फ्लाईट टेक ऑफ होण्याची वाट पाहत होती। एअर होस्टेसला बोलवून कूपरने एक ड्रिंक ऑर्डर केलं, बर्बन व्हिस्की आणि सोडा। दुपारी 3 वाजल्यानंतर कूपरने एअर होस्टेसला पुन्हा बोलवलं। आता विमान हवेत होतं। त्याने एअर होस्टेसला एक चिठ्ठी दिली, माझ्या सुटकेसमध्ये बॉम्ब आहे, तुम्ही गुपचूप माझ्या बाजूच्या सीटवर बसा। एअर होस्टेस घाबरल्यामुळे ती त्याच्या बाजूला बसली। कूपरने एअर होस्टेसला सुटकेस उघडून दाखवली। सुटकेसमध्ये भरपूर वायर्स आणि 2 लाल रंगाचे छोटे सिलेंडर होते। त्याने एअर होस्टेसला तो जे सांगतोय ते लिहून घ्यायला सांगितलं। तिने ते लिहून घेतलं आणि फ्लाईटच्या कॅप्टनला ती लिहिलेली चिठ्ठी नेऊन दिली। त्या चिठ्ठीमध्ये 4 पॅराशूट आणि $2 लाख मागणी केली होती। प्रवाशांना हे ठाऊक सुद्धा नव्हतं की त्यांचं विमान हायजॅक झालंय। डॅन कूपरची विमान हायजॅक करण्याची स्टाईल एकदम वेगळी होती। त्याने एकदम शांत पद्धतीने विमान हायजॅक केलं होतं। पैशांची व्यवस्था कशी करावी याबाबत सुद्धा त्याने त्या चिठ्ठीमध्ये लिहायला सांगितलं होतं। विमान सिएटल एअरपोर्टवर उतरेल, तिथे एक फ्युएल ट्रक प्लेनला रिफ्यूल करेल। एअर होस्टेस बाहेर जाऊन पैसे आणि पॅराशूट आत आणेल। यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना उतरवलं जाईल आणि विमान पुन्हा टेक ऑफ होईल। हा डॅन कूपरने पायलटला सांगितलेला प्लॅन होता। त्याशिवाय पैशांच्या बाबतीत त्याची खास अट होती की सगळे पैसे $20च्या नोटांमध्ये असावे। विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी कूपरची ही मागणी पायलटने ATC कडे म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडे पोहोचवली आणि तिथून हे प्रकरण FBI कडे गेलं। कोणत्या प्रकारचा बॉम्ब डॅन कूपरकडे आहे हे माहीत नसल्यामुळे प्रवाशांच्या जीवांचं संरक्षण करण्यासाठी FBIने कूपरला मागितल्याप्रमाणे पैसे आणि पॅराशूट दिले। पूर्ण पैसे $20च्या नोटांमध्ये होते आणि प्रत्येक नोटांवर सिरियल नंबर L ने सुरू होत होता। पैसे देण्यापूर्वी FBIने सर्व नंबर नोट करून ठेवले होते, जेणेकरून नोटांची ओळख करून पुढे हायजॅकरला पकडता येईल। फ्लाईट सिएटलमध्ये लँड झाल्यावर कूपरने पैसे आणि पॅराशूटच्या बदल्यात 36 प्रवाशांना सोडून दिलं, पण त्याने विमानाच्या काही कर्मचाऱ्यांना बांधून ठेवलं। विमान पुन्हा टेक ऑफ झालं आणि कूपरने कॅप्टनला मेक्सिको सिटीकडे जाण्याचे आदेश दिले। त्याशिवाय त्याने विमानातील सर्व कर्मचाऱ्यांना कॉकपिटमध्ये बंदी बनवलं। रात्रीच्या अंधारात सुमारे 8 वाजता विमानाच्या कॉकपिटमध्ये एक लाल बल्ब पेटला, ज्याचा अर्थ होता विमानाचा दरवाजा उघडला गेला होता। पायलटने इंटरकॉमवर कूपरला विचारलं की त्याला काही हवंय का, तेव्हा कूपरने उत्तर दिलं नाही। त्यानंतर कूपर विमानातून गायब झाला। कूपर रात्रीच्या अंधारात कुठे गायब झाला हे आजपर्यंत एक रहस्यच आहे। FBIला या घटनेची माहिती मिळताच त्याने तत्काळ तपास सुरू केला। नॉर्थ वेस्ट हायजॅकिंगमुळे या शोध मोहिमेला नॉर्थ जॅक हे नाव देण्यात आलं, जो तपास अनेक वर्ष चालला। शेकडो लोकांची चौकशी करण्यात आली, त्याचा देशभरात मागोवा घेण्यात आला आणि पुराव्यासाठी विमानाची तपासणी करण्यात आली। पण संपूर्ण तपासानंतरही त्याचा शोध काही लागला नव्हता। संशयितांच्या यादीत 800हून अधिक नावं समाविष्ट झाली होती।
नंतर एक थिअरी समोर आली ज्यामध्ये सांगितलं गेलं की कूपरने जेव्हा विमानातून उडी मारली ती त्याला नीट मारता न आल्यामुळे त्याचा पडून मृत्यू झाला असेल। 1980 मध्ये या थिअरीला अधिक खरं मानलं जाऊ लागलं जेव्हा एका मुलाला नोटांनी भरलेली एक बॅग मिळाली। नंतर ही गोष्ट समजली की कूपरने $20च्या नोटा का मागितल्या होत्या, कारण यामुळे बॅगेचं वजन कमी राहील। जर नोटा कमी डॉलर्सच्या असल्या असत्या तर वजन जास्त होऊन उडी मारणं जीव घेणं ठरू शकलं असतं। एफबीआयने त्याला पकडण्यासाठी आणखी एक प्लॅन आखला होता, पण तो यशस्वी झाला नाही। एफबीआयने हायजॅक केलेल्या विमानाचा पाठलाग करण्याची योजना तयार केली होती। सुरुवातीला F-106 विमान वापरण्याचा विचार केला गेला, पण हे जलद गतीचं लढाऊ विमान कमी गतीवर उडू शकत नव्हतं। म्हणूनच आंतरराष्ट्रीय गार्डकडून T-33 विमानांची मागणी केली गेली, पण जोपर्यंत हे विमान हायजॅक झालेल्या प्रवासी विमानाजवळ पोहोचलं तोपर्यंत कूपर पैसे घेऊन फरार झाला होता। या हायजॅकमुळे डॅन कूपर खूप प्रसिद्ध झाला होता, पण हे कोणालाच माहिती नव्हतं की कूपर जिवंत आहे की नाही। काही वर्षांनंतर ऑगस्ट 2011 मध्ये मारिया कूपर नावाच्या एका महिलेने असा दावा केला की डॅन कूपर तिचे काका होते। मारियाने हे सुद्धा सांगितलं की तिच्या काकांनी विमानातून उडी मारल्यानंतर ती रक्कम हवेतच गमावली होती। पण विमान हायजॅक झालेल्या एका फ्लाइट अटेंडंटने मारियाच्या काकांचा फोटो पाहून सांगितलं की हा चेहरा हायजॅकरच्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे। तरी अधिकाऱ्यांनी या दाव्यावर विश्वास ठेवला नाही आणि डॅन कूपरची केस कधीच सॉल्व्ह होऊ शकली नाही। डॅन कूपर अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव हायजॅकर आहे जो कधीच पकडला गेला नाही। या घटनेच्या आठवणीमध्ये दरवर्षी 24 नोव्हेंबरला एक कार्यक्रम आयोजित केला जातो, जिथे एफबीआयने डॅन कूपरच्या शोधात पहिलं मुख्यालय स्थापन केलं होतं। एरियल टवनमध्ये बिझनेस सूट घातलेले, चष्मा लावलेले आणि पॅराशूट धरलेले लोक आजही एकत्र येतात आणि रात्री उशिरापर्यंत तिथे मैफिल रंगवतात। पण एफबीआय अधिकाऱ्यांसाठी अचानक येऊन विमान हायजॅक करणारा आणि नंतर गूढ पद्धतीने गायब होणारा व्यक्ती आजही एक रहस्यच आहे। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।